महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या नाशिकमधील बुद्धूबाबा अशोक खरात प्रकरणी सध्या अनेक जण हे निशाण्यावरती आहेत आणि साधारणतः पाहायला गेलं तर विरोधकांकडून शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सुद्धा या सगळ्यामध्ये टार्गेट केलं जाते। त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। सर, नेमकं काय सत्य? कारण या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर सातत्यानं तुम्हाला टार्गेट केलं जातं। हे केवळ राजकीय षडयंत्र आहे। अनेक लोक ईशानेश्वर मंदिरमध्ये जात होते आणि त्याच्यामुळे त्यांची ओळख खरात त्यांच्याबरोबर होती, परंतु खरात असे काही कृत्य करतील असं कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आणि त्याच्यामुळे असं कृत्य करणाऱ्या लोकांकडे कोणीही जात नाही। त्यांचं खरं स्वरूप जनतेच्या समोर आल्यानंतर त्यांनी केलेल्या या वाईट कृत्याबद्दल त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वांचीच भावना आहे आणि माझी सुद्धा तीच भावना आहे। तुमच्यावरती साधारणतः अनेक आरोप सुद्धा केले जात होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे म्हणत की तुम्ही सावंतवाडीच्या जंगलामध्ये जाऊन पूजा करत होते, नेमकं काय? हे अत्यंत चुकीचं आहे। मी आयुष्यामध्ये कधीही अशा तऱ्हेच्या अधुखोरी पूजा केलेल्या नाहीत। मी स्वतः साईबाबांचा भक्त आहे। सातत्याने मी शिर्डीला जात असतो आणि माझ्या घरामध्ये फक्त दोनच पूजा होतात। एका वेळेला ज्या वेळेला स्वामी समर्थांच्या पादुका माझ्या घरामध्ये येतात त्यावेळेला होतात आणि साईबाबांच्या पादुका या गुरुपौर्णिमेला माझ्या घरी येतात त्यावेळेला आम्ही त्याची पूजा करतो। याच्या व्यतिरिक्त कुठलीही पूजा ही माझ्या घरी होत नाही किंवा बाहेर सुद्धा मी कुठलीही पूजा करत नाही। तुम्ही आतापर्यंत खरात त्यांना किती वेळा भेटला होता आणि ती भेट कुठे व्हायची, की त्यांच्या ऑफिसमध्ये की मंत्रालयात? सांगता येणार नाही। मंत्रालयामध्ये माझ्या ऑफिसमध्ये ते कधीच आलेले नाही आहेत। ईशानेश्वर मंदिरामध्ये ज्यावेळेला मी जायचो त्यावेळेला माझी भेट व्हायची किंवा काही कामानिमित्त ते जर मुंबईला आले तर जसं आपण जो फोटो बघितला वर्षावरचा तो एका रस्त्याच्या संदर्भात ते आलेले होते आणि त्यावेळेचा त्यांचा तो फोटो आहे। तुम्ही साधारणतः पाहायला गेलं तर 40 आमदार असतील किंवा ते म्हणत असतील तुम्ही की ते सुद्धा त्यांना भेटले किंवा माझंच का भेटलं, तर ते 40 आमदार कोण होते, त्यांची नावं किंवा ते समोर नाही। एकंदर जे पेपरमध्ये छापून येतं त्याच्यामध्ये 39 आमदार आणि ते सर्वच पक्षाचे त्यांना भेटलेले होते असं त्याच्यामध्ये मजकूर आलेला आहे। मग माझ्याच एकट्याची बदनामी का, हा प्रश्न आहे। ही बदनामी उबाठाकडून करण्यात येते। ज्या पद्धतीने मी आसाममधून शिंदे साहेबांची बाजू मांडली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र पेटवण्याचा त्यांचा डाव हा यशस्वी होऊ शकला नाही, त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये 100% माझ्याबद्दल राग आहे आणि हा राग या निमित्ताने काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। एकनाथ शिंदे यांची आणि खरात यांची किती वेळा भेट झाली होती? मुळामध्ये असं म्हटलं जातं की तो एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंदिरामध्ये सुद्धा गेले होते। मंदिरामध्ये शिर्डीपासून हे मंदिर फक्त 10 किलोमीटरवर आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेला त्यांचा शिर्डीचा दौरा होता त्यावेळेला ते मंदिरामध्ये गेले होते। त्या ठिकाणी त्यांनी शंकराच्या पिंडीला अभिषेक करून पूजा रीतसर केलेली होती आणि दुसऱ्या वेळेला त्यांची भेट ही वर्षा निवासस्थानी झाली होती, ज्यावेळेला रस्त्याच्या कामासाठी खरात हे त्यांना भेटायला आले होते। परंतु खरातांचं खरं स्वरूप हे त्यांना सुद्धा माहिती नव्हतं। महाराष्ट्रासमोर ते आत्ताच आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या प्रवृत्तीचा त्यांनी सुद्धा निषेध केलेला आहे। शेवटचा प्रश्न, ईशान्येश्वर मंदिरातील जे एकनाथ शिंदे असतील त्यांना वाट कोणी दाखवली होती? एकनाथ शिंदे वाट दाखवण्याचा प्रश्न नाही। एवढे आता आमदार गेले, एवढे मंत्री गेले, हे चर्चेमधून कळतं की ह्या मंदिर मध्ये एक चांगल्या तऱ्हेची मूर्ती आहे आणि हे मंदिर प्रसिद्ध आहे, हे बोलण्यातून पसरलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्याच्यामुळे ती माहिती झालेली होती। शेवटचा प्रश्न सर, ज्यांचे फोटो समोर येतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे? कारवाई का झाली पाहिजे? कोणाला भेटणं हा काही गुन्हा नसतो आणि भेटलो त्यावेळेला ते गुन्हेगार असेल आणि गुन्हेगार आहे हे समजल्यानंतर भेटलं तर त्याच्यामध्ये चुकीचं असू शकतं, पण ती व्यक्ती एक मंदिराचा अध्यक्ष आहे किंवा त्यांचे जे ओशोनोग्राफी वगैरे जे काय त्यांचं हे आहे एकंदर नॉलेज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांना ते भेट देत असल्यामुळे त्याच्यामधले ते कोणी तज्ज्ञ आहे असंच सर्व लोक समजत होते, परंतु आताच्या प्रकारामुळे त्यांचं खरं स्वरूप हे जनतेसमोर आलेलं आहे। नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। आपण पाहतो एकंदरीत दीपक केसरकर यांच्याशी आपण आता संवाद साधलेला आहे। अशोक खरात प्रकरणी साधारणतः त्यांना टार्गेट केलं जातं, नेमकं सत्य काय आहे आणि साधारणतः पाहायला गेलं तर ज्या 40 आमदारांचा दावा ते करत होते तर त्यामागचं सुद्धा सत्य काय हे त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।